आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। यात कोपरगाव येथील एका शाळेऐवजी थेट मंदिराचं लोकेशन आरटीई 25% ॲडमिशन पोर्टलवर नमूद आहे। त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे। सोपान उत्तमराव लोंढे हे पुंतांबा रोड कोपरगाव येथे राहतात। त्यांच्या पाल्याला संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी स्कूल कोकमठाण येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश हवा असल्यानं त्यांनी आरटीई ॲडमिशन पोर्टलवर अर्ज करण्यास सुरुवात केली। मात्र पोर्टलवर महर्षी शाळेऐवजी कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिराचे लोकेशन आल्याचे दिसून आले। त्यानंतर लोंढे आणि इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी महर्षी स्कूलमध्ये धाव घेतली। प्राचार्य, कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षण संचालक यांना निवेदन दिलं। पोर्टलवरील चुकीची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची 10 मार्च ही मुदत आहे। वेबसाईटवरील सूचनेनुसार आरटीईचे ऑनलाईन प्रवेश अर्जांची स्थिती पाहता सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतो असं सूचित केलेलं असल्यामुळे शेवटच्या दिवसात महर्षी शाळेसाठी ऑनलाईन अर्ज पात्र असूनही भरता येणार नाही। त्यामुळे आरटीई ॲडमिशन पोर्टलवर शाळेचे लोकेशन बदलून घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे। दरम्यान आपल्या पाल्यांची संधी हुकू नये म्हणून पालकांनी पोर्टलवरील लोकेशनप्रमाणेच अर्ज भरलेत, परंतु चुकीच्या लोकेशनवर अर्ज भरले अशा तांत्रिक कारणामुळे भरलेले अर्ज रद्द होतील अशी भीती पालकांना आहे। तर आरटीचा फॉर्म भरताना आम्ही ज्यावेळेस सेतू कार्यालयावर गेलो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं का शाळेचं लोकेशन हे चुकीचं असल्यामुळं आम्हाला शाळा ओपन होत नव्हती। मग त्याच्यानंतर मी थोडासा त्याच्यावर अभ्यास करून गुगलला सर्च करून बघितलं तर त्यावेळेस शाळेचं लोकेशन हे गुरु शुक्राचार्य मंदिर बेट इथं दर्शविण्यात येतंय। आजही तिथं दर्शविल्या जात आहे। त्यामुळे आम्ही शाळेच्या बाजूला राहत असून आमचे पाल्यांचं ॲडमिशन तिथं होण्यासाठी अडचणी येत आहे। दाखवतंय किती अंतरावरती ते लोकेशन दाखवते? शाळा ते गुरु शुक्राचार्य मंदिराचं अंतर कमीत कमी 2.5 ते 3 किलोमीटरच्या आसपास ते अंतर भरेल एक असा माझा अंदाज आहे। काय तुम्ही कागदपत्री व्यवहार केलेला आहे, तुम्हाला तक्रार केली काय संदर्भामध्ये? मी शाळेला एक पत्र दिलेलं आहे का बा तुम्ही तुमचं लोकेशन दुरुस्त करून घेण्यात यावे आणि त्यांचं पोच घेऊन मी तालुका विकास शिक्षणाधिकारी मॅडम यांना दिलं। त्यामुळे त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ती कारवाई करू असं मॅडमने आम्हाला सांगितलं आणि मॅडम प्रकारे आम्हाला प्रोत्साहन देत आहे। आमच्या बाजूने व्यवस्थित त्या बघत आहे। काय कशामुळे हे सगळं झालंय काय? शाळेचं म्हणणं आहे का आम्ही लोकेशन व्यवस्थित दिलेलं आहे आणि पंचायत समितीत असं लक्षात येतं का ते तांत्रिक दोष आहे। आता नेमकं माझ्या माहितीनुसार शाळेचं लोकेशन देणं हे शाळेचं काम आहे। तालुका विकास शिक्षणाधिकाऱ्यांचं काम आहे ते नगरला फॉरवर्ड करणे। प्रत्येक शाळेचं तालुका शिक्षणाधिकारी चेक करू शकत नाही। तर हे शाळेचंच काम आहे का आपलं लोकेशन व्यवस्थित देणे। बाकीचं पंचायत समितीतल्या कुठल्याही अधिकाऱ्याचं काम नाही आहे किंवा नगरचंही काम नाही। फक्त हे शाळेनं चुकीचं दिलं असं माझं वैयक्तिक मत आहे। कोणती शाळा आहे? जनार्दन स्वामी महर्षी। तुमचं नाव काय? सोपान उत्तम लोंढे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।